स्वामी समर्थ अवधूत चिंतन शुभदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत। स्वामींची कृपा तुम्हा सर्वांवर राहो ही स्वामी चरणी प्रार्थना। तर आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मास म्हणजे काय। चातुर्मासात आपण काही सेवा करणार आहोत स्वामींच्या, त्या काय करणार आहोत, किंवा चातुर्मासात स्त्रियांनी कोणकोणत्या सेवा करायला हव्यात, चातुर्मासाचे महत्त्व काय, स्वामी समर्थ भक्तांसाठी आपण ही विशेष माहिती देणार आहोत। तर चातुर्मास म्हणजे काय, हिंदू धर्मात चातुर्मासाला खूप महत्त्व दिलेलं आहे किंवा खूप पवित्र ह्या मासाला मानलं जातं चातुर्मासाला। तर चातुर्मास सुरू केव्हा होतो? चातुर्मास सुरू होतो आषाढी एकादशीपासून सुरू होतो आणि तो संपतो आपला प्रबोधिनी एकादशीपर्यंत हा पवित्र महिना असतो। प्रबोधिनी एकादशीला हा महिना संपतो। तर आता ह्या महिन्यात काय असतं, धार्मिक मान्यतेनुसार या काळात भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात। निद्रा अवस्थेत असल्यामुळे या महिन्यात जप, तप, दान, धर्म आपण जेवढे सत्कर्म करू त्याला खूप विशेष महत्त्व असतं, कारण की ह्या महिन्यात सगळं सत्कर्मी लागत असतं आपलं। तर आपण आहोत स्वामी भक्त असल्यामुळे आपण ह्या महिन्यात जेवढी आपण स्वामींची सेवा करणार आहोत ती आपली खूप फळायला जाणार आहे। त्याचं आपल्याला फळ खूप छान प्रकारे मिळणार आहे। आपण ह्या महिन्यात रोज उठून जप करायचा आहे स्वामी समर्थांचा, किंवा तारक मंत्राचा जप करायचा आहे, मनापासून करायचा आहे। हा महिना खूप पवित्र मानला जातो, म्हणजे हे जे चातुर्मास जे असतात ते खूप पवित्र मानलं जातं। त्यामुळे आपल्याला रोज उठून स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्याच्यानंतर स्वामी चरित्र किंवा स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला रोज अध्याय वाचायचे आहेत। रोज जर तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही पारायणही करू शकता एका दिवशी असं ठरवून, पण रोज वाचायला असं काय हरकत नाही आहे। किती वेळ लागतो, एक 5 ते 10 मिनटं तुम्ही रोजचे 3 अध्याय वाचलेत तरी चालतील, रोज एक अध्याय वाचला तरी चालेल, पण तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे पठण करा, कारण की हे 4 महिने जे असतात ना खूप पवित्र असतात। आणि ह्यावेळी भगवान विष्णूंना जे प्रिय असतं ना त्या गोष्टी आपण सगळ्या आपण भगवान विष्णूंना प्रिय असणाऱ्या गोष्टी आपण त्यांना अर्पण करायच्यात, म्हणजे आपल्याला ह्या महिन्यातल्या सेवेचं फळ खूप मिळणार आहे। या चातुर्मासात महिलांनी स्वामी समर्थांची किंवा कुठल्याही भगवान विष्णूची आपल्याला कुठली सेवा करायची आहे, तर या महिन्यात भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असतात। त्यामुळे आपण त्यांची जेवढी सेवा करू ना तेवढी त्याचं फळ आपल्याला खूप मिळणार असतं। त्यामुळे आपल्याला या काळात भगवान विष्णूची खूप सेवा करायची आहे। तर ह्या सेवेसाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिले तर ही सेवा आपल्याला करण्यासाठी आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चातुर्मासात आपण भगवान विष्णूची कोणती सेवा करायची आहे, त्याचे लाभ आपल्याला काय मिळणार आहेत, किंवा भगवान विष्णूच्या सेवेमुळे आपल्याला काय चांगले अनुभव येणार आहेत, किंवा ह्याचे नियम काय आहेत, भगवान विष्णूचे महिलांनी कुठली सेवा करायची आहे त्या सेवेबद्दल आपण जाणून घेणार आहोत। चातुर्मास हा हिंदू धर्मातील खूप पवित्र महिना आहे, त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यात भगवान विष्णूंची सेवा करा। महिलांनी आता काय सेवा करायची विष्णूंची, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि आपल्या देवासमोर बसायचं आहे। देवपूजा वगैरे आपल्याला स्वच्छ करायची आहे आणि आपल्यासमोर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्याला प्रतिमा घ्यायची आहे आणि आता आपल्याला भक्तिभावाने भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। पूजेमध्ये आपल्याला पहिले तर काय, तुळशीची पानं घ्यायची आहेत। तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला तुळशीचा समावेश आपल्या पूजेत करायचा आहे, म्हणजे आहेच। हे 4 महिने आपल्याला तुळशीचा समावेश आपल्या रोजच्या पूजेमध्ये झालाच पाहिजे। तर तुळशीची पाने, पिवळी फुलं ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे हळद, अक्षदा, कुंकू आणि आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे। रोजच्या रोज आपल्याला भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्ही जे काही जेवण बनवाल त्याचा रोजच्या रोज आपल्याला भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून आरती करायची आहे। दररोज आपल्याला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या नावाचा जप करायचा आहे, कारण की ह्या निद्रावस्थेत आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। भगवान विष्णू निद्रावस्थेत आहेत, त्यामुळे आपल्याला ह्या काळात आपण भगवान विष्णूची सेवा केल्यास ती आपल्याला फळ देणारी आहे। त्यामुळे आपल्याला ह्यावेळी आता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या नामाचा जप करायचा आहे। आणि शक्य असल्यास तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता, त्याचं पठण करू शकता, कारण की आपल्याला आता भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। त्यामुळे आपल्याला भगवान विष्णू सहस्त्रनाम याचा पाठ करायचा आहे। भगवद्गीतेचा एखादा अध्याय तुम्ही वाचू शकता, किंवा भगवद्गीतेचे तुम्ही पारायण वगैरे करू शकता, किंवा श्रीमद भगवद्गीतेचा काही भाग वाचायचा आहे। त्यात काही भाग असतात ते तुम्ही वाचू शकता। आता ह्या महिन्यात आपल्याला तुळशीचं काय महत्त्व आहे, भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे। दररोज आपण तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे। महिलांनी आपण
आपल्याला आपल्या जीवनातील संकट दूर करायची असतील, घरात आपल्याला काय म्हणतात निगेटिव्ह जी एनर्जी असते ती आपल्याला घालवायची असेल, घरात सकारात्मक ऊर्जा आणायची असेल किंवा आपल्याला घरात सुखशांती नांदावी असं वाटत असेल, आपण रोज या महिन्यात तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. कारण भगवान विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. हे मी खूप वेळा बोलते आहे, कारण की भरपूर लोकांना माहिती नाही आहे. आपण तुळशीला पाणी घालायचंच आहे रोज ह्या महिन्यात. तुळशीची सेवा केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती आपल्या घरात नांदणार आहे. हे अशी धार्मिक मान्यता तर आहेच. तुम्ही स्वामी समर्थांची पण स्वामी चरित्रसारामृताचे पारायण करू शकता किंवा कुठलेही धार्मिक विधी तुम्ही आता करू शकता किंवा कुठल्याही ह्याचे पठण तुम्ही करू शकता, कुठल्याही पोथीचे, किंवा समजा तुम्हाला कुठली सेवा सुरू करायची आहे तर तुम्ही आता करू शकता. कारण की हे 4 महिने चातुर्मास हा आपला खूप पवित्र आहे. त्यामुळे या चातुर्मासाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आता तुम्ही जेवढी भगवान विष्णूंची सेवा कराल तेवढा आपला संसार किंवा आपल्या घरात सुखशांती नांदणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरच, हे महिलांनी तरी लवकरच चातुर्मासात भगवान विष्णूंची सेवा करायला सुरुवात करा आणि त्याचा अनुभव तुम्ही घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काहीच तुम्हाला शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. श्री स्वामी समर्थ.